विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकारामुळे मार्ग झाला मोकळा। आमने कुटुंबीय आणि प्रशासनात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली यशस्वी मध्यस्थी। साताऱ्यातील सदर बाजार येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा कायदेशीर वाद आता मिटणार आहे। याचिकाकर्ते आमने कुटुंबीय आणि प्रशासनामध्ये मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यशस्वी मध्यस्थी करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा केला आहे। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यशस्वी मध्यस्थी करून हा विषय मार्गी लावल्यानं आंबेडकर अनुयायांमधून त्यांचं कौतुक होऊ लागलंय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील लष्करी सेवेमध्ये असताना ते साताऱ्यातील सदर बाजार येथील आमने निवासस्थानी वास्तव्यास होते। त्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील या वास्तूत वास्तव्य झाल्यानं त्यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठीच राज्य सरकारनं विशेष अधिनियम 1960 नुसार आमने निवासाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा केली होती। मात्र या निवासस्थानी वास्तव्यास असणाऱ्या आमने कुटुंबियांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा सुरू केला होता। गेल्या अनेक वर्ष हा लढा असाच सुरू असल्यानं यामध्ये आता मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष घालून आमने कुटुंबीय आणि प्रशासनाला एकत्र बोलावून हा कायदेशीर वाद मिटवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली। सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत आमने कुटुंबीय आणि प्रशासन यांची एक बैठक पार पडली। यामध्ये बाजारभावानुसार आमने कुटुंबियांना मोबदला देण्याचं ठरलं असून आमने कुटुंबियांनी देखील या गोष्टीला सकारात्मकता दर्शवल्यानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग आता मोकळा झालाय। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळेच हा मार्ग मोकळा झाल्यानं त्यांच्या या प्रयत्नांबद्दल आंबेडकर अनुयायांमधून कौतुक केलं जात आहे।